स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओ मध्ये। आणि आज मी आलेलो ते म्हणजे खारघरला। खारमधला सगळा सेकंड लार्जेस्ट इस्कॉन टेम्पल तिथे मी आज आलेलो खारघर मध्ये। आणि म्हणजे त्या मंदिराची खासियत म्हणजे काय माहितीये का, तो मंदिर 8 एकर मध्ये तो मंदिर म्हणजे बनवण्यात आलेला। आणि त्या मंदिर बनवायला 12 वर्ष लागले। आणि त्याचा जो स्क्वेअर फूट आहे तो 8 एकर आहे। म्हणजे 8 एकर मध्ये तो मंदिर बांधलेला आहे। त्याचं नाव आहे श्री राधे राधे मनमोहन असं काहीतरी त्या इस्कॉन टेम्पलचं नाव आहे। आणि तो इंडिया मधला सगळ्यात म्हणजे सेकंड लार्जेस्ट मंदिर आहे आणि महाराष्ट्र मधला फर्स्ट असं। तर आता मी तिथे व्हिजिट करण्यासाठी जात आहे। तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कसं काय वाटतंय ते मी तुम्हाला म्हणजे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो। आणि बघू आता म्हणजे आता बसची लाईन आहे इकडे, बघू शकता तुम्ही की बस वगैरे इकडे लागलेला आहे सगळं। आणि आपले 2 मित्र आहेत तर त्यांच्या नंतर मी इंट्रोड्यूस करतो तुम्हाला, त्याला समजा आपल्याला काय ते कसं काय ते। जस्ट इस्कॉन टेम्पल आहे खारघर मध्ये आहे तो। आणि आता आम्ही बघा हा एक मित्र आहे आणि मित्राचा भाचा, आम्ही दोघं आणि एक मित्र एक येते तिकडून जो तो जवळच राहतो, तो बसने येतो। आणि आता आम्ही बसची वाट बघतोय। तर बघू आता बसची पण म्हणजे बस इथं आहे, बस 2 बस जातात, एक 45 आणि एक 43। ठीक आहे, आम्ही खारघर स्टेशनला रेल्वे स्टेशनला उतरतो। तर खारघर स्टेशन तो दिसतंय बिल्डिंग, ते खारघर स्टेशन आहे। आणि त्याच्या जस्ट म्हणजे बाहेर पडला तर तुम्ही लेफ्ट साईडला तर हे तुम्हाला बस स्टॉप दिसेल। आणि इकडून रिक्षा सुद्धा जाते, रिक्षा 20 रुपये घेते, बस किती घेते काय माहित। आता तो भाव येते आपला एक दुसरा आणि त्यामुळे आता त्याची वाट बघत आहोत। बस इथे लागलेले आहे ऑलरेडी। ते बोलले की 45 नंबरची बस जाते सेंट्रल पार्कला आणि एक जाते ती 54 नंबरची। तर आता आम्ही चौघे पण हा एक मित्र आलाय आपला जो मुंबईच्या ब्लॉग मध्ये होता। ठीक आहे, आता बघू कसं काय ते। त्या काकांना विचारायला चाललो आम्ही इथं चौकशी करायला, याला नाही तिथे विंडोला। आम्ही जस्ट म्हणजे बसमध्ये बसलो, मी इकडे बसलो आणि ही बस आहे ती 45 नंबरची बस आहे। आणि एक आपला भाग इकडे बसला आणि एक तिकडे बसलाय। तर आता तिकीट काढणार आम्ही आणि मग जाणार। तर बघू आता कसं काय। ठीक आहे, आता जस्ट म्हणजे जवळजवळ अर्धा तास आम्ही बसची वाट बघत होतो, त्यानंतर आता आम्हाला बस भेटते। ठीक आहे, आता पोहोचू आणि बघू। आणि बस स्टॉप आहे तो सेंट्रल पार्क आणि तिथून मग थोडं चालायचं आपल्याला। बघू आता तिकीट काढलेले आहे, बघू शकता तुम्ही। आणि हाय भावनो, गुड मॉर्निंग। तर नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं स्वागत आहे सगळ्यांचं। आणि मी आज आलेलो आहे ते म्हणजे इंडिया सेकंड लार्जेस्ट इस्कॉन टेम्पल खारघरला। आणि आता आम्ही जस्ट म्हणजे उतरलो ते म्हणजे इथे काय पण आपला बस स्टॉपला उतरला। आणि आम्हाला कुठे जायचं माहित नाही, तर ही पब्लिक जाते त्यांना आम्ही फॉलो करत जात आहोत सगळे। आणि सोबत आपले हे सगळी पब्लिक आहे, 1 2 3 4 आपली पब्लिक आहे आणि मी स्वतः। ठीक आहे, तर आता बघूया। इथून आम्ही 45 बस नंबरने आलो आणि म्हणजे पहिला खारघर स्टेशन वरून इकडं बसने आलो 45 नंबरच्या। आणि आता बघू किती चालायला लागतं ते। पाठी पण पब्लिक आहे कारण संडे असल्यामुळे गर्दी असणार, त्यात काय हे नाही। हा आहे इस्कॉन टेम्पल। तर भावानो हा बघा, हा दिसतोय तुम्हाला, तो आहे श्री राधा मदन मोहनजी मंदिर। हा गेट नंबर 3 आहे। आणि पब्लिक बघू आता कुठं। आता मी तर पहिल्यांदा झालोय, आम्ही सगळी पहिल्यांदा टॉप वरून जस्ट किती 2-3 मिनिटं चाललो की तुम्हाला इकडे इस्कॉन टेम्पल दिसेल। तर हे बघा, हा इथे तुम्हाला हायवे क्रॉस करून आपल्याला जायचं आहे। आणि सगळी पब्लिक आली ते तिकडे झालेली आहे जायला। तर एकदम रिक्षा बघू शकता तुम्ही इकडे। म्हणजे जेव्हा फंक्शन असेल तेव्हा मे बी इकडे झाडे बिडे लावले नाही। गेट नंबर 3 ला लिहिलंय की गेट नंबर 1 ला, म्हणजे गेट नंबर ह्या साईडला असेल मे बी। बाहेरून बघू शकता तुम्ही मध्ये काय असेल ते। तर आम्ही सगळेजण फुल एक्सायटेड आहेत कारण हा जो टेम्पल आहे तो इंडियामध्ये लार्जेस्ट सगळा टेम्पल आहे, म्हणजे सेकंड लार्जेस्ट टेम्पल आहे इस्कॉन टेम्पल। म्हणजे हे हा बघा, हा तुम्हाला मंदिर दिसते, बाहेरून दाखवतो कसं दिसते आणि आतमध्ये कसं असेल तुम्हाला म्हणजे अंदाज लावतो मी। आम्ही तर खूप एक्सायटेड आहे सगळेजण। आणि इकडं बाहेरच म्हणजे असं झाडं वगैरे असं तुम्हाला वाटेल एकदम नॅचरल प्लेस मध्ये आलेलो आहे। ठीक आहे, तर बघू आतमध्ये जाऊन कसं काय आहे ते। तुम्हाला बस स्टॉपला सेंट्रल पार्क आहे तो त्या साईडला सेंट्रल पार्क, त्याच्या अपोजिटला जस्ट आहे तो इस्कॉन टेम्पल। नावानं गेटवर दिसले आपल्याला गोमाता, हे बघा। तर आता आम्ही पोहोचलो जस्ट ते म्हणजे श्री राधा मोहनजी मंदिरामध्ये। आणि तुम्ही बघू शकता 1 नंबर असा एंट्री आहे इथून। ठीक आहे, हा आहे गेट नंबर, हाच आहे काय गेट नंबर 1? हाच आहे काय गेट नंबर 1? आता आम्ही आलेलो ते गेट नंबर 1 मध्ये। वरती असं एकदम म्हणजे सजावट केलेलं आहे, भारीच आहे एकदम। 3 नंबर मध्ये आता आम्ही जस्ट गेट नंबर 1 ला आलेलो आहे। पूर्ण 1 नंबर
तर इथं आल्यानंतर तुम्हाला आधी हे असा चांगला व्ह्यू दिसेल. हे बघा एक नंबर हा जो आहे. इथं तुम्हाला आधी चप्पल काढायला लागेल आणि चप्पल काढण्याआधी देण्याआधी तिथे तुम्ही वाचा की लॉस ऑफ युअर टोकन विल बी चार्जेस 100 इच. समजलं. तरी तुम्हाला चप्पल काढायला लागेल. भावने बघायचं चप्पल विप्पल काढायला. विशेषतः मला लय आवडली कारण इथं आपल्याला येऊन शूज काढायचे आहेत आणि आम्हाला आता टोकन बिकन म्हणजे सगळे टोकन बिकन प्रोव्हाइड करतात. ते टोकन बिकन देऊन तुम्हाला ते शूज वगैरे तुमचे हे थैलीत अशा म्हणजे ठेवायचे आहेत. ठीक आहे. आणि पब्लिक बघू शकते शूज काढण्यासाठी आहे कारण त्या मंदिरामध्ये एंटर करण्यासाठी शूज वगैरे काढायला लागतात आधी आणि ते टोकन नंबर दे. तर भावानो बघू शकता तुम्ही एक नंबर असा म्हणजे व्ह्यू दिसत आहे इकडं आणि हा मंदिराचा आतमधला भाग आहे आणि एवढा म्हणजे फील शांतता वाटत आहे ना की विचारूच नका. आणि पहिली गोष्ट म्हणजे आता म्हणजे चप्पल वगैरे शूज वगैरे काढायला लागतात तुम्हाला आणि हा आहे मंदिराचा ह्या. आणि इथं पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही बघू शकता एक नंबर असा म्हणजे बाहेर आणि इथे सगळं म्हणजे बुक वगैरे स्टॉल वगैरे लागलेलं आहे आणि आतमध्ये जाताना तुम्हाला आहे ना असं म्हणजे सगळं दिसून जाईल इकडं काय काय आहे ते. तुम्ही फक्त बघा माझी कटकट स्किप करा पण अरे कहना क्या चाहते हो. हे तुम्ही बघताय ना ते सगळं म्हणजे दाखवतो तुम्हाला आणि पाठी बिठी बघू शकता किती गर्दी आहे वगैरे. ठीक आहे. हा आहे इस्कॉनचा मेन गेट आणि आम्ही आता इस्कॉनच्या म्हणजे लेफ्ट साईडला झालेलो आहे आणि इकडे बघू काय काय आहे ते कसं काय ते सगळं बघू शकता. भावना तुम्ही एक नंबर काय चालू आहे. बघू शकता तुम्ही एक नंबर पब्लिक इकडे चालू आहे. You will have to lend your hand. You have to lend your mind to such offerings which can transform lives. Chant the holy name. Attend Kirtan. That's how you will be able to transform. All those devotees who are here, those who have taken up the Krishna consciousness, offices, because they stay and remain here for all of you. For 7 days continuously. So it is a sacrifice on the part of the yogis. Those who are working outside, but they gave up for 7 days. पाया पडून झालेला आमचा एक नंबर असा प्रवचन चालू एक नंबर असा. It's the mercy of Guru and Krishna and the hard work of our wonderful devotees who constantly engage in devotional service, sacrificing their life, they are sacrificing their time, they are sacrificing their money. जैसे आजकल लोग कुछ बोलते रहते हैं. अरे सब लोगों का पैसा मंदिर से बाहर से आता. अरे रास्ते तुमको कुछ मालूम नहीं है. Why are you speaking रास्ते? They not have money which they have given for surrendering to Srila Prabhupada's mission. Because they know कि आते हैं तो सब लोग आने लगे. तो दूर दूर से लोग आते हैं. कोई बिहार से आ रहा है, कोई पटेल से आ रहा है, कोई पटना से आ रहा है. चमत्कार को नमस्कार. मगर जिन लोगों ने पब्लिक ने यहाँ बहुत मेहनत किया है दर्शन मिशन घेऊन झालेलं आहे. थोडा इथं प्रवचन चालू आहे तर ते महाराज येत आहेत तर त्यांच्यासाठी आम्ही आता तिथे बसत आहोत. ठीक आहे. बघू कसं काय ते. आता प्रवचन चालू आहे तिकडे आणि आम्ही तेच बघण्यासाठी म्हणजे ऐकण्यासाठी थोडा बसलेलं आहे. दर्शन घेऊन झालेलं आमचं आता. ठीक आहे. हरे कृष्ण हरे कृष्ण. प्रवचन झालेलं आता आणि बघू शकता
प्रवचन वगैरे ऐकून झालेलं आणि आता आम्ही चालू ते म्हणजे बाहेरचा इंटरव्ह्यू बघायला कसं काय ते. आणि ते म्हणजे कसलेच रिस्ट्रिक्टेड नाही की बाबा तुम्ही फोटो वगैरे काढू नाही शकत, काय नाही असं कायच नाही. तर तुम्ही येऊन बिंदास इथं फोटो वगैरे काढू शकता, व्हिडिओ वगैरे शूट करू शकता. ठीक आहे. हो ना, एवढं इथे चांगलं वाटत नाही तिथे बघून नका. आणि एवढी पब्लिक इकडे आलेली आहे संडे असल्यामुळे. इकडे म्हणजे एवढी संडे असल्यामुळे एवढे पब्लिक इकडे आलेले आहे की विचारू नका तुम्ही. आणि पब्लिक अजून येतच आहे. आणि आता जे वाजले सकाळचे 10 वाजले असेल मे बी. आणि तुम्ही बघू शकता पब्लिक. आणि इकडे एवढा वाईफ वाटते ना की एकदम शांतता वाटत आहे, एक नंबरच वाटत आहे. तर तुम्ही सुद्धा नक्की भेट देऊ शकता इकडे, असं काय नाही. मॅचेस गिफ्ट इकडे आता आम्ही चाललो. इकडे काय काय माहित नाही पण अच्छा गिफ्ट आहे काय. हा भावानं तुम्हाला जर गिफ्ट कोणाला द्यायचं असेल इकडे गिफ्ट साठी तुम्ही देऊ शकता. बघू शकता एकदम एक नंबर असं गिफ्ट वगैरे आहे इकडे. ठीक आहे. म्हणजे असं कृष्ण राम यांच्या संदर्भात सगळं तुम्हाला इकडे बघायला भेटेल. हे बघा. आणि सगळी पब्लिक इकडे आलेली तिथेच त्यासाठी. तुम्हाला जर कोणाला गिफ्ट वगैरे द्यायचं असेल इकडे सगळं गिफ्ट आहे. इकडे भागवतगीता वगैरे सगळं आहे. काय घ्यायचं आहे इकडे मॅचेस गिफ्ट असं शॉपचं नाव आहे. आणि इकडे तुम्ही गिफ्ट वगैरे घेऊ शकता. तर तुम्हाला इथे गिफ्ट वगैरे म्हणजे घ्यायचं असेल ना तुम्ही गिफ्ट वगैरे इथे घेऊ शकता. बघा इकडे असं सगळं गिफ्ट वगैरे लावलेलं आहे. म्हणजे फ्रेम वगैरे एकदम व्हिडिओमध्ये डिझाईन वगैरे असं. हे सगळ्या प्रकारचे आयुर्वेदिक कॅन्डल वगैरे इकडे लावलेलं आहे. शंकराजींचं लावलेलं वगैरे. तुम्हाला इकडे सगळ्या प्रकारच्या मूर्त्या एकदम एक नंबर अशा डिझाईन मध्ये भेटून जातील. हे बघा तुम्ही गिफ्ट वगैरे करू शकता. पुन्हा देवाच्या मूर्ती जर हे बघा वरती मोठ्या मूर्त्या आणि खाली खाली असं सगळं हे आहे. तुम्ही फक्त बघत जा. आणि पब्लिक तेच घेण्यासाठी आलेले आहे. एवढे पब्लिक जे आलेले आहे ते सगळं हेच घेण्यासाठी आलेले आहे. एक नंबर अशा मूर्त्या वगैरे इकडे लावलेल्या आहेत. आणि तुम्ही बघू शकता की एक नंबर असं म्हणजे हा गिफ्ट साठी केलेला आहे. आणि सगळ्या म्हणजे तुम्हाला आजूबाजूला सगळीकडे गिफ्ट दिसणार आहे. बघा पार्टी वगैरे सगळीकडे गिफ्ट दिसणार. आणि म्हणजे पब्लिक सुद्धा घेते इकडे गिफ्ट. बघा सगळ्या मूर्ती. ही मूर्ती कितीला आहे? 12,000ला मूर्ती. तर भगवान देवाची किंमत नसते करायची पण आहे. कारण हा प्युअर मार्बलची सगळं आहे. तुम्हाला प्लॅस्टिक वगैरे काय दिसणार नाही इकडं. बघा हे पण मार्बलच आहे. हे चांदीचं दिसतं ते सुद्धा मार्बलच आहे. भावामध्ये अयोध्या राम 29,000 रुपये मूर्ती. मराठी कन्नड तेलुगू बिलगू तुम्हाला ऑल लँग्वेज मध्ये भावानं त्याच्या भावाने माल घेतलेला आहे. इथून एक म्हणजे आपल्याला आठवण म्हणून एक माल घेतलेला आहे. ते 60 रुपयाला माल घेतलेला. तर हे बिल द्यायला सुद्धा लाईन आहे भावानं. तर भावना आता आमचा खरेदी वगैरे सगळं करून झालेलं आहे. एक माल जप घेतलेला. आणि बघू शकता तुम्ही अजून सुद्धा म्हणजे जेवढं तुम्ही इथे थांबाल ना तेवढं तुम्हाला म्हणजे भारी वाटेल एकदम. भावना बघू शकता एक नंबर असं तुम्हाला नजारा इकडे दिसेल वरून बिरून. आणि इकडे एंट्रीलाच अशा हत्ती बित्ती लावलेल्या आहे इकडे. आणि मगाशी आलं तेव्हा गर्दी कमी होती पण आता गर्दी तुम्ही बघू शकता किती आहे. कारण आता वाजले सकाळचे 11 वाजले असतील. ठीक आहे. आणि तुम्ही बघू शकता किती गर्दी आहे.
तुम्हाला मंदिराच्या सुरुवातीला जाताना इकडं हत्ती बित्ती म्हणजे हत्ती वगैरे असे दिसतील, हत्तीची मूर्ती वगैरे. आता गर्दी वाढलेली आहे थोडी, कारण टाइम झालेला आणि पहिली गोष्ट म्हणजे आज संडे आहे त्यामुळे. ठीक आहे, तर तुम्ही पाठीमागे बघू शकता किती गर्दी आहे, ती पूर्ण गर्दीच. आणि आता भजन चालू आहे. तर भावानं तुम्ही व्ह्यू बघू शकता, एक नंबर असा व्ह्यू आहे. आणि हा जो तुम्हाला दिसतो सगळा इंटरेस्ट तो सगळा म्हणजे 8 त्याच्यामध्ये आहे. खायला पण आहे, खायचंय खायला पण आहे. अजून भावानं इकडं गार्डनचं काम चालू आहे, म्हणजे गार्डनचा मेंटेनन्स अजून चालू आहे, ते पूर्ण नाही झालेलं आहे इकडं जे दिसतंय तुम्हाला. आणि हा एक इथं गार्डन आहे, त्याचं काम अजून चालू आहे. ते बघा तिकडं ते पब्लिक अजून काम करत आहे, म्हणजे मेंटेनन्सचं काम अजून चालू आहे. आमचा व्हिडिओ फोटो वगैरे सगळे शूट करून झालेले आहेत. आणि आता आम्ही जात आहोत ते म्हणजे काहीतरी खाण्यासाठी, कारण त्या खाण्या वगैरे सगळे म्हणजे हा जो इंटरेस्ट आहे ना भावानं सगळा, त्यातून तुम्हाला सगळं भेटून जाईल. आणि पब्लिक जसा टाइम होतो तसा पब्लिक वाढत आहे, तुम्ही बघू शकता. तर भाऊनं आता आमचं सगळं फिरून झालेलं, फोटो वगैरे शूट करून झालं. आणि तुम्ही पाठी बघू शकता भजन वगैरे चालू आहे. एक नंबर म्हणजे जे वाय वाटत आहे, एक नंबर अशी वाय वाटत आहे. ठीक आहे, तर तुम्ही आता आम्ही जातो ते म्हणजे खायला प्यायला बघूया काय भेटते का आपल्याला. ठीक आहे, आणि तुम्ही बघू शकता की एक नंबर असं इथे इंटरेस्ट आहे. एक नंबर असा वाईब वाटत आहे भावानं. आणि बघू शकता तुम्ही पब्लिक एक नंबर असे म्हणजे इकडे आलेले आहे. आणि आज संडे असल्यामुळे अजूनच हे वाटत. आणि खालून जायचं. आणि आता आम्ही जात आहोत म्हणजे नाश्ता करायला, तर बघू इकडे काय भेटते का आपल्याला खायला. ठीक आहे, तर आता आम्ही चाललो ते म्हणजे नाश्ता बघायला. नाश्ता आणि प्रसादी भेटते का ते बघण्यासाठी जात आहोत तिकडं. आणि तिकडं म्हणजे सगळ्या प्रकारचा नाश्ता वगैरे भेटतायत असं बोलतायत. तर बघू ऍक्च्युअल मध्ये काय भेटते का. आणि इकडे बघू शकता इकडे सुद्धा मेंटेनन्सचं काम चालू आहे, अजून एवढा काही काम झालेलं नाही. ठीक आहे, तर इकडे सगळं तुम्हाला नाश्ता वगैरे करायला भेटेल. हा कुठे